मित्रांनो, आपण गेल्या तासाला अगेन्स्ट द ऑड्स हे जे युनिट जे आपलं पहिलं त्या युनिटचे ते 3 टॉपिक्स जे आहेत. पहिलं टॉपिक्स ट्रॅक्स टू ताजनगर, दुसरं टॉपिक जे आहे ते म्हणजे सीतापूर स्लाईड आणि तिसरं पलक्कड पब्लिक लायब्ररी. या 3 टॉपिकपैकी आपण ट्रॅक्स टू ताजनगर हे टॉपिक जो आहे तो आपण अभ्यासला. त्यानंतर जे दुसरं जे आहे आपलं सीतापूर स्लाईड याचे जे काही उर्वरित भाग जो आहे तो आपण आज पूर्ण करू आणि तो भाग पूर्ण झाल्यानंतर लगेच आपण तिसरं टॉपिक जे आपलं पलक्कड पब्लिक लायब्ररी ही आज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग बघा सी ऑन पेज नंबर 3 पान नंबर 3 वरती बघा. तर वरून दुसरा पॅराग्राफ, वी आर सेविंग आवर एन्व्हायरमेंट विथ दीज लाईट्स अँड देअर इज नो पॉल्युशन इन आवर होम्स आयदर सेज अ फार्मर फ्रॉम द विलेज. मग जो शेतकरी जो आहे त्या गावातील तो काय म्हणतो की वी आर व्हॉट वी आर डुईंग, वी आर सेविंग एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरण जे आहे ते पर्यावरणाचा काय करतोय, पर्यावरणाला वाचवतोय. कशापासून वाचवतोय की पॉल्युशन पासून. जे प्रदूषण जे होतंय केरोसिन वापरून त्याच्याऐवजी सोलर ऊर्जा जर वापरली तर पर्यावरण जे आहे ते सुरक्षित राहील आणि जास्त प्रदूषित होणार नाही. तर मग नो पॉल्युशन, we are saving our environment and what we are doing, so we are using solar energy instead of kerosene. So what will happen, the pollution will be less, pollution will be destroyed. Say who says, a farmer says like this. एक शेतकरी असं म्हणाला. त्यानंतर मग पुढे काय म्हणतो बघा नेक्स्ट पॅराग्राफमध्ये, न्यू बिझनेसेस आर starting to emerge amongst the customers too, says another. मग या शेतकऱ्याचं स्टेटमेंट नंतर दुसरा एक व्यक्ती बोलला की नवे बिझनेस जे आहेत, नवे धंदे जे आहेत ते एमर्ज झाले, तयार झाले, सेटअप झाले. मग कोणकोणते न्यू बिझनेसेस? न्यू बिझनेसेस व्ह्यू साडीज बाय नाईट. ही जे साड्या ज्या आहेत ते साड्यांचं विणकाम करायचा जो धंदा जो आहे तो सुरू झाला. याच्या अगोदर दिवसात ते काम व्हायचं, परंतु सोलर एनर्जी मायक्रोग्रिड्स बसवल्यानंतर काय झालंय की रात्री सुद्धा त्यांना काम करता येऊ लागलं. मग कस्टमर्स आर युजिंग द लाईट टू व्ह्यू साडीज बाय नाईट. आणि जे ग्राहक जे आहेत ते विजेचा वापर जो आहे, सोलर एनर्जीचा वापर जो आहे ते साड्या विणण्यासाठी रात्री ते करू लागले. आणि मग इन अनादर वन मॅन नाउ हॅज अ नाईट बिझनेस मेकिंग प्लास्टिक टेबल क्लॉथ, ही सेज. आणि मग एक जण म्हणाला, काय म्हणतोय की रात्रीचा उद्योग त्याने सुरू केला आहे. कशाचा? प्लास्टिक टेबल क्लॉथ जो आहे, प्लास्टिकचा टेबलवरती ठेवण्याचा जो कागद जो बनवतात कपड्यासारखा, तो बिझनेस त्यांनी स्टार्ट केला. आणि तो बिझनेस कधी करायचे ते रात्रीच्या वेळेस करायचे. मग इट्स नाईस टू हॅव लाईट व्हाईल वी कुक अँड ईट. आणि जेवताना आणि स्वयंपाक करताना प्रकाश असणं हे कसं चांगली गोष्ट आहे. अंधाऱ्यामध्ये किंवा केरोसिन वापरून प्रकाश मिळवण्यापेक्षा हे एक चांगली गोष्ट आहे. तर मग आवर चिल्ड्रन्स आर ऑल्सो स्टडी मोर नाव. आणि आमचे जे विद्यार्थी जे आहेत, आमचे जे मुलं जे आहेत ते काय आहे की अगोदरपेक्षा आता चांगला आणि जास्त अभ्यास करू लागले. कशामुळे? सोलर एनर्जी त्यांना मिळायला लागली. त्यांचे घरं जे ते लाईटने बल्बने प्रकाशित व्हायला लागले. तेव्हापासून विद्यार्थी चांगले अभ्यास करू लागले. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपला सीतापूर स्लाईड सेकंड टॉपिक जो आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट विल मूव टू द अनादर टॉपिक, पलक्कड पब्लिक लायब्ररी. आणि आपण आता तिसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत.
आणि तो टॉपिक म्हणजे पलक्कड पब्लिक लायब्ररी. पलक्कड इज द नेम ऑफ अ डिस्ट्रिक्ट. पलक्कड काय एका जिल्ह्याचं नाव आहे. आणि कुठे आहे तो जिल्हा? दिस पलक्कड डिस्ट्रिक्ट इज इन केरला. केरला जे आहे ते एका आपल्या भारतातील राज्य आहे. तर मग त्या ठिकाणी ती लायब्ररी आहे, पब्लिक लायब्ररी, लोकांसाठीचं वाचनालय. बघा मग बघूया आपण आता काय इन केरला, केरळमध्ये किंवा केरलामध्ये. द पलक्कड डिस्ट्रिक्ट पब्लिक लायब्ररी हॅज बीन सेट अप. मग ही पलक्कड जिल्ह्यामध्ये ही लायब्ररी, जी पब्लिक लायब्ररी ती उभारली गेली, ती सुरू झाली. अँड रनिंग सिन्स सप्टेंबर 2013. आणि ती सप्टेंबर 2013 पासून सुरू आहे. ही लायब्ररी केरळमध्ये पलक्कड जिल्ह्यामध्ये लोकांसाठीची लायब्ररी सप्टेंबर 2013 पासून सुरू आहे. मग काय आहे मग त्या ठिकाणी पुढे? इट इज अ फाईन मॉडर्न लायब्ररी. मग ही लायब्ररी कशी आहे? मॉडर्न आहे, आधुनिक आहे आणि चांगल्या दर्जाची आहे. तर अ सेंटर फॉर इन्फॉर्मेशन. मग हे लायब्ररी म्हणजे काय? कशाचे केंद्रस्थान आहे? लायब्ररीमध्ये आपण काय करू शकतो? तर दिस लायब्ररी ही पलक्कड पब्लिक लायब्ररी एक सेंटर आहे, केंद्रस्थान आहे. कशाचं? फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम, त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज, रिसर्च अँड रेफरन्स. मग त्या ठिकाणी आपण काय मिळू शकतो की त्या ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी यू कॅन फाइंड अ नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी विच यू गेट डिफरंट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन. त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतात पुस्तकातून. अँड यू गेट युअर नॉलेज, तुम्हाला ज्ञान मिळू शकेल. तुम्हाला त्या ठिकाणी विजडम, इफ यू रीड न्यूमरस बुक्स, तुम्ही जर जास्त पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला बुद्धी चातुर्य तुमचं वाढेल. त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज, आणि त्या ठिकाणी त्या लायब्ररीमध्ये ज्याला आपण म्हणतो कल्चरल ॲक्टिव्हिटीज जे आहेत, सांस्कृतिक ज्याला आपण क्रिया त्या ठिकाणी ते होतात. आणि रिसर्च जे शोध जो आहे, शोध प्रबंध जे आहेत त्या ठिकाणी होतात. आणि त्यानंतर मग रेफरन्स आणि वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी माहिती, वेगवेगळं नॉलेज ज्याचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी तुम्ही ते मिळू शकता. एवढी माहिती तुझं सेंटर जे आहे ते म्हणजे पलक्कड पब्लिक लायब्ररी. मग पुढे बट इट हॅज रिसेंटली बीन इन न्यूज फॉर डिफरंट रिझन्स. परंतु हे जी लायब्ररी जी आहे आताच्या काळामध्ये काही वेगळ्याच कारणामुळे ती प्रकाशात आलेली आहे. ती न्यूजपेपरमध्ये झळकते. कशामुळे बघा, तर अ थर्ड ऑफ इट्स 1000 मेंबर्स आर वुमेन. का ही चर्चेमध्ये आली की जे 1000 मेंबर्स जे आहेत त्यांच्यापैकी 1/3 त्या लायब्ररीचे सदस्य जे आहेत त्या महिला आहेत. पुढे दीज वुमेन, आणि ह्या स्त्रिया ज्या आहेत त्या सपोर्टेड बाय द शेअर्ड स्पेस द लायब्ररी ऑफर्ड देम लॉन्च अ वुमेन्स युनिट इन फेब्रुवारी 2014. आणि का 1/3 हजारमध्ये त्यांची संख्या झाली तर त्यांना जे आहे की सप्टेंबर 2014 मध्ये एक वेगळीच जागा जी आहे त्या स्त्रियांना अभ्यासासाठी, त्यांचं ज्ञानवर्धन करण्यासाठी, त्यांना नॉलेजेबली इक्विप्ड करण्यासाठी त्या ठिकाणी एक युनिट, एक जागा जी आहे त्या ठिकाणी त्यांना देण्यात आली. द युनिट गॉट टुगेदर टू डिस्कस मेथड्स ऑफ एम्पॉवरिंग वुमेन. आणि जे युनिट जे आहे वुमेन्स युनिट विच इज स्टार्टेड इन द पलक्कड पब्लिक लायब्ररी, तर त्याचा हेतू काय आहे? टू डिस्कस, चर्चा करायची. कशाबद्दल चर्चा करायची? हाऊ टू एम्पॉवर वुमेन, स्त्रियांना कशा प्रकारे सबळ, शक्तिशाली, समर्थ ज्याला आपण म्हणतो ते त्यांना बनवायचं, स्त्रियांचं सशक्तीकरण कशा प्रकारे होईल त्याच्यावरची चर्चा करण्यासाठी हे स्त्रियांचे युनिट हे बनवण्यात आलं. मग पुढे द नेक्स्ट पॅराग्राफ, द लायब्ररी ओपन इट्स हॉल फॉर फिल्म स्क्रीनिंग, वर्कशॉप इन सम इकॉनॉमिक्स,
in home economics or gardening, child care or the arts, and for women to get help in managing family conflicts, legal disputes and professional problems. मग जी लायब्ररी जी आहे त्या लायब्ररीने एक सभागृह जो आहे तो उघडून दिलेला आहे, त्यांच्यासाठी एक सभागृह बनवून दिला आहे. कशासाठी? फॉर फिल्म स्क्रीनिंग. एखादी स्त्रियांना सशक्तीकरणासाठी त्यांना मोटिवेट करेल अशी एखादी फिल्म जर आली, एखादा चित्रपट आला तर तो त्यांना दाखवण्यासाठी. त्यानंतर वर्कशॉप्स इन होम इकॉनॉमिक्स, जे घरगुती त्यांचं अर्थतंत्र जे आहे, त्यांचा बजेट कसा मॅनेज करायचा त्यासाठीची कार्यशाळा योजण्यासाठी. और गार्डनिंग किंवा बाग बगीच्याचे कामं करण्यासाठी, त्यांना ते नॉलेज मिळवण्यासाठी. चाइल्ड केअर, जे लहान बाळकं जे आहेत त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यायची. और द आर्ट्स आणि कला कौशल्याची कामं. अँड फॉर वुमेन टू गेट हेल्प इन मॅनेजिंग फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स. आणि ज्या स्त्रिया ज्यांच्या घरामध्ये काही तंटे, काही भानगडी आहेत, त्यांना कशा प्रकारे मॅनेज करायचं त्यासाठी त्यांना गायडन्स करायचं. त्यांचं लिगल डिस्प्यूट, जे काही कायदाकीय वाद जे आहेत घरामधले घरगुती, त्यांना सॉल्युशन मिळवण्यासाठी. अँड प्रोफेशनल प्रॉब्लेम्स, आणि जे काही प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो की नोकरीच्या समस्या किंवा धंदेदारी जे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी, त्यांच्यावर डिस्कस करण्यासाठी या पलक्कड पब्लिक लायब्ररीने एक हॉल जो आहे, सभागृह जो आहे तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे स्त्रियांसाठी. नेक्स्ट पॅराग्राफ. द सेक्रेटरी ऑफ द लायब्ररी पॉइंटेड आउट दॅट. ही जी लायब्ररीचा जो सेक्रेटरी जो आहे, बरोबर, त्याने एक शोधून काढलेलं आहे. सेक्रेटरी मीन्स सचिव. त्याने काय शोधून काढलं, त्याने काय पॉइंट आउट केलं? थ्रू रिडिंग, वाचनाद्वारे, वुमेन वुड रिअलाइज देअर स्ट्रेंथ अँड फॉर्स अ युनिटी. आणि स्त्रियांनी काय केलं की रिअलाइज व्हॉट दे रिअलाइज देअर स्ट्रेंथ. म्हणजे स्त्रियांनी त्यांची ताकद जी आहे, त्यांची क्षमता जी आहे, ती क्षमता त्यांनी वाचनाद्वारे ओळखली आणि त्यांनी काय बनवलं? मग ते फॉर्स अ युनिटी, ते फॉर्म अ युनिटी. मग त्यांनी काय की ज्याला आपण म्हणतो युनिटी जी आहे, एकता जी आहे, संघटन जे आहे ते संघटन त्यांनी बनवलं. कशाद्वारे? वाचनाद्वारे. पुढे तर इट वॉज नोटेड दॅट द लेंडिंग लायब्ररीज ऑफ अर्लियर टाइम्स वेअर डिसअपिअरिंग. आणि हे सुद्धा त्यांनी नोटीस केलं, त्यांच्या नजरेस आलं, त्यांनी हे लक्षात दिलं काय की लेंडिंग लायब्ररीज ऑफ अर्लियर टाइम, अगोदरच्या ज्या लायब्ररीज ज्या होत्या त्या काय झाल्या, आता नाहीशा झाल्या, समाप्त होण्यात आल्या. And the present rural reading rooms were too often full of only male readers. आणि जो rural reading rooms आत्ताचा सध्याचा जो वाचनाचा जो सभागृह जो होता, सभाखंड जो होता, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ बहुतांश पुरुष मंडळी जे त्या ठिकाणी वाचायला यायचे. मग द युनिट डिस्कस्ड दॅट इफ द वन्स well-read women of Kerala continued to squander their hours in front of television, it would encourage a climate in which women are afraid to go out after dark. त्यांनी एक निष्कर्ष काढला काय की जर की जे सुशिक्षित स्त्रिया ज्या आहेत केरळाच्या, त्यांनी जर त्यांचा टाईम जो आहे, त्यांचा मूल्यवान टाईम TV समोर जर त्यांनी असा वेस्ट जर केला तर त्याचा परिणाम काय होईल की ते विल फॉर्म अ क्लायमेट. मग ते असं वातावरण निर्माण करतील, असं वातावरण निर्माण होईल की स्त्रिया काळोख पडल्यावर, अंधार झाल्यावर बाहेर जायला सुद्धा घाबरतील. सो म्हणून द युनिट हॅज फॉर्म्युलेटेड प्लॅन्स ऑन ओपनिंग सेपरेट रीडिंग रूम्स फॉर वुमेन. आणि मग त्यांनी काय एक प्लॅन, एक योजना जी आहे ती आखली की स्त्रियांसाठी स्पेशल वाचण्याची खोली एक युनिट आपण तयार करायला पाहिजे. का की जो अगोदरचा जो रीडिंग रूम जो होता त्याच्यामध्ये बहुतांश पुरुष यायचे, म्हणून स्त्रियांसाठी स्पेशल त्यांनी एक युनिट जे आहे ते युनिट तयार केलं. आता लास्ट पॅराग्राफ.
Palakkad's district library stands tall as a beacon to encourage women's empowerment. आणि मग जे पलक्कड डिस्ट्रिक्ट लायब्ररी जी आहे ती एकदम खंबीर ज्याला आपण म्हणतो ती उभी आहे. काय म्हणून की एक आशेचे किरण, एक बेकन. बेकन मीन्स अ रे ऑफ होप. बेकन फॉर व्हॉट? टू एनकरेज वुमेन्स एम्पॉवरमेंट. की जे वुमेन्स स्त्री सशक्तीकरण जे आहे की त्याला एनकरेज करण्यासाठी, त्याला प्रोत्साहित करण्यासाठीचं एक स्टँड ज्याला आपण म्हणतो ते खंबीरपणे ती लायब्ररी उभी आहे. मग कोणकोणत्या माध्यमातून? थ्रू क्लासेस, स्त्रियांसाठीचे क्लासेस, त्यानंतर क्लब्स, त्यांचे संघटन समूह, त्यानंतर वर्कशॉप, त्याला आपण म्हणतो कार्यशाळा अँड रीडिंग रूम. आणि मग काय की वाचनाचा एक रूम जो आहे त्याच्याद्वारे. ठीक आहे. अँड देन आणि नंतर देर आर द बुक्स. त्या ठिकाणी भरपूरसे असे बुक्स आहेत, पुस्तकं आहेत, विच विल प्रोव्हाइड द वुमन. की जे पुस्तकं जे आहेत की ते स्त्रियांना पुरवतील. व्हॉट दे विल प्रोव्हाइड द वुमेन द स्ट्रेंथ. त्यांना ताकद ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यांना पॉवर जी आहे ती पॉवर ते त्या ठिकाणी काय करतील? पुरवतील, प्रोव्हाइड करतील. दे नीड टू मेक गुड यूज ऑफ दीज अपॉर्च्युनिटीज. आणि ते नीड टू मेक की जी स्ट्रेंथ, जी पॉवर, जी ताकद जी त्यांना हवी आहे कशासाठी? की जी अपॉर्च्युनिटी जी आहे त्यांना, जी संधी जी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची कारकीर्द जी आहे ती घडवायची, स्वतःला सशक्त करायचं. ठीक आहे. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, जे काही समस्या जे आहेत त्या समस्यांना तोंड देण्यासाठी, त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जी स्ट्रेंथ जी ती स्ट्रेंथ ही लायब्ररी जी आहे पलक्कड पब्लिक लायब्ररी त्यांना पुरी पाडेल. ही पलक्कड पब्लिक लायब्ररी त्यांनाही देईल. तर मग ज्याच्याने ते ही संधी जी ही अपॉर्च्युनिटी तिचा ते चांगल्या प्रकारे उपयोग करतील. आणि दे विल बी अ व्हॉट वी कॅन से की रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ इंडिया. मग त्या स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या भारताचे जबाबदार नागरिक म्हणून त्यांची जडणघडण ही होईल. Friends, now we stop here. We have completed our unit number 1. The name of the unit is Against the Odds. We also completed 3 topics. आपण 3ही टॉपिक जे ते संपवले. तर तुम्हाला सूचना आहे की इफ यू हॅव नवनीत, जर तुमच्याकडे नवनीत असेल, सो यू कॅन राईट डाऊन द ॲक्टिव्हिटीज विच आर गिवन अंडर द एंड ऑफ द युनिट. थँक यू फॉर